नमस्कार मित्रांनो, मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। आता हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल कुठंतरी माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, की ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून नक्की शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता आपण घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आपल्याला देशातील सोयाबीनचा भाव हा डिसेंबर महिन्यात कसा राहणार हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत डिसेंबर महिन्यात कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं उत्तरही मिळणार नाही। मग देशातील सोयाबीनचा भाव फक्त देशातील कारखान्यांवरती अवलंबून नाही तर तो आंतरराष्ट्रीय भावावरती सुद्धा अवलंबून आहे। तर पहिले बघूयात की आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव हा डिसेंबर महिन्यात कसा राहणार। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी ती तुम्हाला माहिती आहे की ते बाबा $10 प्रति बुशेल, पण हा निश्चयांकी स्तर आहे। याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉट वरती सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही आणि गेला तर टिकू पण शकत नाही। याचा अर्थ लक्षात आला का? या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला 100% आधार मिळणार आणि डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉट वरती जो सोयाबीनचा भाव आहे तो 100% आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला $10.5 प्रति बुशेल्स आणि अनुकूल परिस्थितीत महिना अखेरीस किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको। या अनुकूल कारकाचा या ठिकाणी देशातील सोयाबीनच्या भावावर तो सुद्धा परिणाम होणार आणि देशातील सोयाबीनचा भाव सुधारणार। शिवाय डिसेंबर महिन्यात मोदी सरकारची होणारी खरेदी, व्यापाऱ्यांचा स्टॉक करण्यासाठी होणारी खरेदी, मिलवाल्यांची खरेदी, यामुळे कुठेतरी सेंटिमेंट बदलणार, मागणी आणि पुरवठ्यात तफावत काही प्रमाणात निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार। यामुळे डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव सुरुवातीला 4,200 ते 4,600 आणि महिना अखेरीपर्यंत 4,300 ते 4,800 दरम्यान पोहोचला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। पण आपल्या मनातील रास्त सवाल काय की अखेर डिसेंबर महिन्यात कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, तर मला काय वाटते की 4,500च्या वर डिसेंबर महिन्यात 15 तारखेनंतर सरासरी भाव जाईल। त्यानंतर आपण एकदा सोयाबीन न विक्री करता जर 4,500च्या वर भाव गेल्यावर टप्प्याटप्प्याने प्रत्येक तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर 100% आपला या ठिकाणी फायदा होणार।
आणि त्याच्यामुळं आपल्याला सरासरी भाव हा चांगला मिळणार. पण आपण एकाच भावाला जर त्या ठिकाणी ठरवून ठेवलं की एवढा मला मिळाला तरच विकणार, तर त्याच्यात आपलं नुकसान होऊ शकते हे आढळून आले. त्यामुळे 4,500च्या वर डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव मिळणार. त्यानंतर आपण प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.